नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी आणि पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे। शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC किंवा TC व मार्कलिस्ट घेताना एकही रुपया देऊ नका। महाराष्ट्र शासनाच्या या नवीन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देताना कोणतीही रक्कम आकारता येणार नाही। या ठिकाणी आकारल्यास संबंधित अधिकाऱ्याकडे आपल्याला तक्रार करता येणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर शिक्षण विभागाकडून आलेला हा पत्र काय सांगतोय ते संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शाळा सोडल्याचा दाखला किंवा मार्कलिस्ट घेताना एकही रुपया कशा पद्धतीने न देण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हा प्रसिद्धी पत्रक आहे, पाहू शकता। महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, दिनांक आहे 5/6/2025। प्रतिविभागीय उपसंचालक विभाग सर्व व शिक्षण अधिकारी माध्यमिक सर्व। विषय आहे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना रक्कम घेतल्याबाबत तुम्ही संदर्भ देखील पाहू शकता। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देत असताना रक्कम घेतल्याबाबतच्या तक्रारी संचालनालयास प्राप्त होत आहेत। सद्यस्थितीत इयत्ता 10वी, इयत्ता 11वी व इयत्ता 12वीचे निकाल जाहीर करण्यात आलेले असून विद्यार्थी पुढील शिक्षणाकरिता संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाकडे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट यांची मागणी करत आहे। विशेषतः इंदापूर तालुक्यामधील सर्वच शाळा किंवा महाविद्यालये वरील कागदपत्रे विद्यार्थ्यास देताना प्रति विद्यार्थी 200 हे बेकायदेशीरपणे गोळा करत आहे। त्यानुसार आपले अधीनस्थ सर्व शाळा किंवा महाविद्यालये यांना अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून कोणतीही वसुली विद्यार्थ्यांकडून करण्यात येऊ नये याबाबत आपल्या स्तरांवरून आदेश देण्यात यावेत। इंदापूर तालुक्यातील ज्या शाळांनी अशा पद्धतीने रक्कम घेतलेली आहे अशा शाळांवर कार्यवाही करण्यात यावी व विद्यार्थ्यांकडून घेतलेले अतिरिक्त पैसे त्यांना परत करण्यात यावेत अशी मागणी तक्रारादरम्यान संबंधितांना केलेली आहे। याकरिता संदर्भ क्रमांक 3 मधील परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही अवैध रक्कम वसूल केल्यास त्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरांवरून सर्व संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास अर्जदारास ईमेलद्वारे सादर करण्यात यावा। माननीय संचालक यांच्या मान्यतेने डॉक्टर वंदमा वाहुळ, शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे। प्रत देखील तुम्ही पाहू शकता। श्री गणेश मोहन गुप्ते, श्री प्रशांत कोरडे, शहर प्रमुख मशाल शिवसेना कार्यालय, माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना सविनय सादर। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त 10वी, 11वी, 12वी विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे। शाळा सोडल्याचा दाखला किंवा LC किंवा TC ज्याला आपण म्हणतोय तो मार्कलिस्ट घेताना आपल्याला एकही रुपया द्यायचं नाही आहे। आपण महाराष्ट्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला किंवा मार्कलिस्ट देताना कोणतीही रक्कम आकारता येणार नाही। कोणत्याही शाळेने शुल्क आकारल्यास संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करावा। दाखला मोफत, मार्कलिस्ट मोफत आणि अवैध वसुलीवरती कारवाई शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचे स्पष्ट असे निर्देश आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण किंवा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।